कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. आमचं मत आहे, पैसे घ्या त्यांचे मत द्या आम्हाला, ही भूमिका आम्ही मतदाराला सांगू. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू असून शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे संध्याकाळी 5:30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या नियोजनासाठी शहरातील पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या सभागृहात शिवसैनिकांची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे, उमेदवार राजेंद्र झावरे, शिवसेना नेते संजीव भोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, पैसे त्यांचे घ्या पण मत आम्हाला द्या. जिल्हाप्रमुख नितीन आवताडे आणि उमेदवार राजेंद्र झावरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पत्रकार परिषद याच्यासाठी बोलवली, उद्या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या कोपरगावात येत आहेत सभेसाठी. आपल्या सर्व धनुष्यबाणाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्या सभेचं नियोजन कसं करायचं, काय करायचं यासाठी आम्ही आत्ता सभा घेतली. किती वाजता सभा होणार आहे आणि काय आवाहन तुम्ही मतदारांना करा? उद्या 5:30 वाजता उपमुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे येणार आहेत आणि मतदारांना आणि जनतेला एवढंच आवाहन करेल की आपण आपल्या मागणीनुसार म्हणजे जनतेच्या आग्रहा खातीर ते येत आहेत तर मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे असं आवाहन मी करेल. आपण जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये 2 कारखानदारांचे उमेदवार आहेत आणि त्यांना तुम्ही फेस करताय, काय आव्हान समोर त्यांचं वाटतं तुम्हाला? ते कारखानदारांचे उमेदवार आहे, मी जनतेचा उमेदवार आहे. मी आपले लाडके महाराष्ट्राचे लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा उमेदवार आहे. त्यामुळे मला जनता आणि लाडक्या बहिणी भरघोस मतांनी निवडून देतील याची खात्री आहे. काय विजन तुम्ही यात निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलेला? विजन म्हटलं तर आता समोरच्यांकडे विजन आहे का नाही ते मला माहित नाही, पण माझं विजन असं आहे का कोपरगावकरांना किमान 1 दिवसाआड तरी पाणी मिळालं पाहिजे, ही माफक अपेक्षा आहे. मग स्वच्छता आणि इतर गोष्टी बाकीचे डेव्हलपमेंट्स जे 1400 टपरीधारकांचा म्हणजे विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न आहे ते मोठमोठे प्रश्न नंतरचे, पण किमान पिण्याचं पाणी तरी आपल्याला व्यवस्थित मिळालं पाहिजे ही माफक अपेक्षा आहे आणि त्यासाठीच प्रामुख्याने मी उभं राहिलेलो आहे. विशेषतः आपण बघितलं तर भाजपकडून मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, प्रचार सभा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासमोर नेमकं नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे. कोणकोणत्या मागण्या तुम्ही कोपरगावसाठी करणार आहात? आपली प्रथम मागणी म्हणजे नांदूरमधून आपल्याला पाणी येतं गोदावरी कालव्यातून, ते ओपन पाणी येतं म्हणजे पाटाच्या पाण्याने सगळं उघडं पाणी येतं आणि त्याच्यातून चोरी पण भरपूर होती आणि ते तिथं जनावरं मरून पडतात, पाटात सगळी घाण तिथं साचते आणि तेच पाणी आपल्याला तळ्यात येतं. ते पाणी आपण कसं तरी शुद्ध करतो. आता तर शुद्धीकरण होतं का नाही हे पण शंका आहे त्याच्यात, कारण सगळे लोक जारचं पाणी पितात, ते फक्त वापरण्यासाठी वापरतात आपले लोक. तर शिंदे साहेबांना आम्ही प्रामुख्याने ही मागणी करणार का नांदूरमधमेश्वर ते कोपरगाव ग्रॅव्हिटीने पाणी येतं, तर जरी कालव्यांचं दुरुस्तीकरणाचं काम सुरू करणार आहोत परंतु आम्हाला बंदिस्त पाईपलाईननी पिण्याचं पाणी आलं पाहिजे कोपरगाव शहरासाठी, ही आम्ही प्रमुख मागणी करणार आहे. कालच महसूल मंत्री या ठिकाणी सांगून गेले की स्लम एरिया आहे झोपडपट्टीधारकांना आम्ही 7/12 देऊ, त्यांच्या नावाचा 7/12 देण्यासाठी आम्ही स्वतः येऊ. कसं पाहता याकडे? बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांनी किमान 30 वर्षानंतर तरी काळेकोले नाही हे तरी सुचलं का त्यांना हे सांगावं बाबा झोपडपट्टी वाचल्या स्लम एरियाला वाल्यांना 7/12चा उत्तर द्यायला पाहिजे, परंतु तो रस्ता नगरविकास खात्याकडून जातो एवढंच त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. या ठिकाणी शिवसेनेचे नेते आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब उद्या शिर्डीमध्ये येतात आणि शिर्डीमध्ये येताना देवळाली नंतर नेवासानंतर कोपरगावला सभा आहे. सर्व कार्यकर्त्याची मागणी होती की शिंदे साहेबांनी कोपरगावला यायला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याच्या आणि उमेदवाराच्या मागणीमध्ये त्यांनी स्वीकार केला आणि ह्या कोपरगावचे लाडक्या बहिणीचे लाडके भाव उद्या कोपरगावमध्ये येत आहेत आणि सर्वसाधारण नेता जो
कार्यकर्त्याचा नेता झाला, आमदार झाला, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, या ठिकाणी आज उपमुख्यमंत्री आहे, सर्वसाधारण न्याय देणारा नेता उद्या कोपरगावमध्ये येत आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी आज पक्षाचे सर्व उमेदवार आणि जिल्हा प्रमुख आहेत, शहर अध्यक्ष आहेत, या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार जावरे पाटील आहेत. सर्वांच्या ह्याच्यामध्ये नियोजनची बैठक झाली. बैठकीमध्ये ज्या समस्या अनेक वर्ष या शहराला भिडणाऱ्या आहेत, पिण्यासाठी पाणी आणि गटर या 2 आणि MIDCचा एक विषय आहे, अशा 3 मागण्या ज्या आहेत नगरविकास खात्याकडून आणि इथे जे दुकानदार टपरीधारक आहे त्याला कायमस्वरूपी इथे राज्य शासनाच्या जमिनीमध्ये नगरविकास जमीन ताब्यात घेईल आणि त्यांचं किती 1400 लोकांचं तिथं व्यवस्था केली जाईल. हे उद्या शिंदे साहेब या 4ही मागण्याचा त्या ठिकाणी सहानुभूती विचार करून या युतीचं सरकार आहे त्यामुळे तो पूर्ण करण्याची भूमिका या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील आणि त्यांचा आदेशाचं पालन या ठिकाणी ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका आहे. कोपरगावमध्ये आपण जर पाहिलं तर 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी काळे आणि कोल्हे त्यांचे उमेदवार रिंगणात आहे आणि शिवसेनेकडून तुमचा देखील उमेदवार आहे. तर कशा पद्धतीने तुमच्या उमेदवाराला बळ देण्याचं काम तुमच्याकडनं होतंय? आज खरं पाहिलं गेलं की दोन्ही साखर सम्राट आहेत. आम्ही त्यांच्या संदर्भात काय बोलणार नाही, पण जनता जागृत आहे. आमचं मत आहे दोन्ही सम्राटाकडून जे मिळेल ते घ्यायला पाहिजे आणि सर्वसाधारणाला न्याय देण्याची भूमिका त्या मतदार करतील असा मला विश्वास आहे. त्याचं कारण आहे की दोन्ही सम्राटाचा जो उमेदवार आहे ते सांगतील तसंच चालणार आहे. पण आमचा उमेदवार हाताला उमेदवार असतील, नगरसेवक होतील, त्यांचा बोटाला धरून नगरपालिकेत जातील, नगराध्यक्षाला घेऊन नगरपालिकेमध्ये काम करतील. सर्वजण कुणाचा आहे जो मतदान दिल्यानंतर कुणाचा आहे, कार्यकर्त्यांचं काम करेल, मतदारांचं काम करेल, अडचणीमध्ये सहकार्य करेल, ही भूमिका जावरे पाटील आणि त्यांचे नगरसेवक आहे आमचे ते करतील, तो विश्वास आहे. आमचं मत आहे पैसे घ्या त्यांचे मत द्या आम्हाला, ही भूमिका आम्ही मतदाराला सांगू आणि मतदार अपील होईल त्या ठिकाणी ही सर्वसाधारण न्याय देण्याची भूमिका मतदार कोपरगाव करतील. कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे उद्या कोपरगावमध्ये येत आहेत. त्यांची सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. कोपरगावमध्ये शिवसेना ही या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ताकदीने लढत आहे. गेल्या 40-50 वर्षापासून या तालुक्यातले जे प्रस्थापित नेते आहेत त्यांचेच बगलबच्चे या कोपरगाव नगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून, नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि ते सातत्याने त्यांच्याकडे सत्ता असताना देखील ज्या मूलभूत सुविधा आहेत, नगर परिषदेने पुरवायच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, शिक्षण असेल, या सुविधा देखील या शहराला पुरवलेल्या गेलेल्या नाही. हे या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे. या ठिकाणी दैनंदिन पाणी मिळालं पाहिजे. या ठिकाणची बाजारपेठ पुन्हा त्या बाजारपेठेला पुन्हा गतवैभव प्राप्त झालं पाहिजे. या शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प, मग ते स्विमिंग पूल सारखे असतील, क्रीडा संकुल असतील किंवा एखादं थीम पार्क असेल, असं नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून या शहराचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आमचे सर्व उमेदवार जे आहेत ते सर्वसामान्य आहेत. सर्वसामान्य जरी असले तरी सर्वसामान्य कुटुंबातील जनतेमधले आहेत. आमचे उमेदवार हे दुसऱ्याच्या तालावरती नाचणारे नाहीत. विरोधकांचे जे उमेदवार आहेत ते काळेंचे असो, कोल्हेंचे असो, आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार जो निवडून येतो त्या ठिकाणी काम करण्यासाठी एखाद्या दादाला किंवा एखाद्या भैयाला विचारावं लागतं. आमचा उमेदवार ऑन दी स्पॉट डिसिजन घेणार आहे, नो रिझन, ऑन दी स्पॉट डिसिजन, आणि सक्षम उमेदवार आहे. आज गेल्या 25 वर्षांमध्ये आमच्या उमेदवाराचं काम लोक आजही स्मरणात ठेवतात, कारण त्यांच्यानंतर इतका सक्षम उमेदवार, सक्षम नगराध्यक्ष या कोपरगाव शहराला मिळालेलं नाही. आणि म्हणून त्यांनी केलेलं काम गेल्या 25 वर्षात त्यांचं आदर्श उत्कृष्ट काम आहे. आणि त्यांच्याबरोबर जे आमचे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य आहेत, चांगले काम करणारे आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की उद्या शिंदे साहेबांची सभा झाल्यानंतर शिंदे साहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील. मुख्यमंत्र्यांचा व्याप खूप मोठा असतो आणि म्हणून शहराचा विकास जर करायचा असेल तर तो सगळा नगरविकास खात्याच्या अंतर्गत असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी भरभरून योजना दिल्याने त्या शहरांचा विकास झालेला आहे. आणि म्हणून कोपरगाव शहराची सत्ता जर नगरविकास खात्याचे मंत्री आणि पक्षप्रमुख नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षाकडे म्हणजे शिवसेना पक्षाकडे दिली तर या कोपरगाव शहराचा निश्चितपणे विकास होईल. गेल्या 50 वर्षात झाला नाही. एक आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी ही आमची राहील
या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श स्वच्छ शहर, सुंदर शहर बनवण्याची जबाबदारी ही शिवसेनेची राहील. आणि म्हणून जनतेला आमचं आव्हान आहे की आम्हाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना ही संधी प्राप्त करून द्यावी. आणि त्याचसाठी शिंदे साहेब उद्या या सभेला येत आहेत, ते संबोधित करणार आहेत. जनतेला माझं आव्हान आहे की लाडके भाऊ, करोडो महिलांचे लाडके भाऊ शिंदे साहेब येत असल्याने आपण मोठ्या संख्येने या सभेला यावं, एवढीच विनंती मी सर्वांना करतो.